ताई काय सांगाल, मतदान प्रक्रिया पार पाडलेली आहे, तुम्हाला कसा विश्वास आहे? मला 100% विश्वास आहे. कालचे लोक मतदानाची जी काल प्रक्रिया पार पडलेली आहे, काल आम्ही सगळ्या बूथवर फिरत होतो आणि त्या बूथवर फिरत असताना 100% ह्या ठिकाणी विश्वास आहे की आमची सीट ही 100% त्या ठिकाणी निवडून येईल. महिलांचा मोठा प्रतिसाद मिळालेला होता आपल्याला. हो, एक महिला पहिल्यांदा ह्या जळगाव लोकसभेमध्ये उमेदवारी म्हणून मी उभे होते आणि मला असं वाटतं त्या माध्यमातून महिलांना कुठेतरी वाटत होतं की स्मिताताई नाही तर आम्ही सगळे उभे आहोत आणि मला वाटतं त्या माध्यमातून महिलांचा टक्का त्या ठिकाणी नक्की वाढलेला आहे आणि मला विश्वास आहे की महिलांबरोबर माझे बंधूही माझ्यासोबत आहेत आणि 100% सीट आमची निवडून येणार. जी काही मतदानाची टक्केवारी आलेली आहे समोर, ती तुम्हाला असं वाटतं समाधानकारक आहे किंवा तुम्हाला फायदेशीर ठरेल? ह्यावेळेचं जळगाव लोकसभेचं जे काही मतदान झालेलं आहे तर गेल्या वेळेपेक्षा 1.25 ते 1.5% मतदान ह्यावेळेस वाढलेलं आहे आणि मला वाटतं वाढलेल्या मतदानाचा जो काही टक्का आहे त्यानुसार मला असं वाटतं 100% सीट आपली बसते. दुसरीकडे आपण पाहिलं रामदेववाडीला बहिष्कार टाकण्यात आलेला होता मतदानावरती त्या ग्रामस्थांचा, त्याचा काही परिणाम होईल असं वाटतं या प्रक्रियेवर? इथे 1-2 गावांमुळे अर्थात ती जी घटना आहे खरं म्हणजे ती फार दुर्दैवी घटना आहे. असा आयुष्यात कोणाचा प्रसंग येऊ नये आणि ज्या कुटुंबाच्या बाबतीत घडलं आहे त्यांनी बहिष्कार टाकणं ही स्वाभाविक त्यांची प्रक्रिया होती, रिॲक्शन होती त्यांची. पण मला असं वाटतं की त्याच्यामुळे तेही गाव सोडलं तर बाकीच्या ठिकाणी त्याचा खूप परिणाम आहे असं नाही आहे. ज्या ठिकाणी मतदान जे व्हायचं होतं ते झालेलं आहे. त्या घटनेचं खरं म्हणजे आम्हालाही दुःख आहे, वाईट वाटतं आहे की एका कुटुंबात सगळे लोक जात आहेत. पण ठीक आहे, अशी घटना घडल्यामुळे स्वाभाविक ती प्रतिक्रिया त्यांची ती त्या ठिकाणी होती. नाथाभाऊ भाजपच्या याच्यावरती असल्याचा फायदा होईल असं वाटतंय तुम्हाला? तो केंद्रीय आणि राज्य नेतृत्वाचा विषय आहे, त्याच्यावर मी काय भाष्य करणार. ते भाजपमध्ये येणार असल्याचा फायदा तुम्हाला कालच्या ते पूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये होते, त्यांच्यासोबत आम्ही सगळ्यांनी काम केलं आहे. ते आता येत असतील, नेतृत्वाने जर निर्णय घेतला असेल तर त्यांचं स्वागत राहील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.